नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महारविवारच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. महारविवारच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता मुक्ताही सागरसाठी लिंबू पाणी घेऊन आलेली असते. सागर उठताच मुक्ताही सागरला म्हणते गुड मॉर्निंग सागर. सागर मात्र काहीच बोलत नाही. तर आता मुक्ताही सागरला विचारते, सागर तुम्हाला बरं वाटतंय ना? डोकं जड नाहीये ना सागर? तुम्ही हे लिंबू पाणी पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सागर काहीच प्रत्युत्तर करत नाही. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर काल तुम्ही कुठे गेला होता? अहो काल येताना तुम्ही दारू पिऊन आला होता का? तर आता सागर म्हणतो, हो मी गेलो होतो बाहेर, दारूही पिऊन आलो, परंतु प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी का? मी कुठे जात आहे, काय करत आहे, कधी येणार आहे, हे सगळं काही तुम्हाला सांगून जायलाच हवं असं काहीच नाही. तर मुक्ता म्हणते, हो सागर मला माहीत आहे, परंतु तुम्ही काल कुठे गेला होता? कारण दारू पिऊन आला होता तुम्ही. सागर म्हणतो की हो, प्यावीशी वाटली म्हणून पिली होती. तर मुक्ता म्हणते, सागर एवढी? तर सागर म्हणतो, हो काही प्रॉब्लेम आहे का? मुक्ता म्हणते, नाही सागर, परंतु काल तर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभंही राहता येत नव्हतं, म्हणूनच तर विचारत आहे. तर सागर म्हणतो, हो का? तसंही मला अजून बऱ्याच गोष्टी जमत नाहीत ना. बायकोवर प्रेम करणं, बायकोला फुलं आणणं, बायकोच्या आजारपणाबद्दलच्या अपडेट्स मला काहीच ठेवता येत नाहीत. आणि कसं आहे ना, मी आत्तापर्यंत बदलण्याचा खूप प्रयत्न केला. तर मुक्ता विचारते, सागर तुम्ही हे काय बोलत आहात? सागर म्हणतो की हो, मी जे काही बोलत आहे ते अगदी बरोबरच आहे, कारण मी स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आजूबाजूची माणसं बदलूच शकत नाहीत, त्याला मी तरी काय करणार? परंतु बस आता यापुढे स्वतःला बदलायचं नाही. मी जसा आहे साधा सरळ तसाच राहणार आहे. त्यामुळे प्लीज कोणाला वाटत असेल तर त्यांनी राहावं, नाहीतर जर वाटत नसेल तर निघून गेलं तरी चालेल, कारण तसंही माझ्या आयुष्यात जी व्यक्ती येते ती निघूनच जाते. आता मात्र सागर काय बोलत आहे, कशा संदर्भात बोलत आहे, मुक्ताला मात्र काहीच संदर्भ लागत नसतो. मुक्ता विचार करू लागते की सागर नक्की काय बोलत आहेत. तर त्यानंतर सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसतात. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, मम्मी थांबा मी पाहते, असं म्हणत आता मुक्ता ही नक्की कोण आलं आहे हे पाहण्यासाठी बाहेर जाते. तर आता आरती आलेली असते. आता आरती घरात येताच लकीला तर धक्काच बसतो. तर इंद्राताई आरतीला विचारतात, आरती तू? तर आता सागर पाहतो तर आरती आलेली असते. सागर घाबरतच आरतीला विचारतो, आरती अगं काय झाले, काही प्रॉब्लेम तर झाला नाहीये ना? तर मुक्ता म्हणते, नाही काहीच प्रॉब्लेम झाला नाहीये. खरं तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की आरती आणि लकी लग्न करायला तयार आहेत. आणि हो, फक्त जबरदस्तीने नाही तर अगदी मनापासून लकी आणि आरती लग्नाला तयार आहेत. आता मात्र सागर शांतच होतो. सागर काहीच बोलत नाही. तर मुक्ताही सागरला म्हणते, मी त्या दोघांनाही समजावलं आहे, त्यांच्या भविष्याविषयी त्यांना मी जाणीव करून दिली आहे, त्यांच्या मुलाविषयी, आणि म्हणूनच आज लकी आणि आरती दोघंही लग्न करायला तयार आहेत. तर आता आरती म्हणते की हो, मी अगदी मनापासून या लग्नासाठी होकार देत आहे. तर लकी आरतीच्या समोर येऊन उभा राहतो आणि आरतीला म्हणतो, आरती तू खरंच माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस ना? कारण मी सुद्धा तुझ्यासोबत अगदी मनापासून लग्न करायला तयार आहे. परंतु आरती मला एक गोष्ट सांग, लग्नानंतर तू माझ्यावर केस वगैरे असं काही करणार नाहीयेस ना? म्हणजे असं नको व्हायला की आपल्या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडणं निर्माण व्हायला. तर आरती म्हणते की नाही लकी, मी असं काहीच करणार नाही, कारण ज्यावेळी मी केस केली होती त्यावेळी माझी मनस्थिती ठीक नव्हती, परंतु आता मी तसं काहीही करणार नाही. मला माझ्या भविष्याची, माझ्या बाळाच्या भविष्याची चिंता आहे. खरं तर आता माझ्या बाळाच्या भविष्याव्यतिरिक्त मला काहीच दिसत नाहीये. त्याच्या भविष्यात त्याचं खूप चांगलं व्हावं असंच मला वाटत आहे. आणि लकी तू अजिबात काळजी करू नकोस. ज्याप्रमाणे मला माझं बाळ महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे या घरची माणसं, तू तितकाच माझ्यासाठी महत्त्वाचं आहेस. लकी माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला शब्द देते, मी तुला त्रास होईल किंवा या घरच्यांना त्रास होईल असं कधीच वागणार नाही. तर आता आरतीचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तर सावनीचा मात्र चळफळाट होतो. सावनी मनाशीच म्हणते, हा लकी सुद्धा असा का वागत आहे? हा मूर्ख झालाय का? ह्याचं डोकं फिरलं आहे, डोक्यावर पडल्यासारखाच वागत आहे. कारण याला मी एवढंच समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही, पालत्या कड्यावर पाणी. आणि आता तर काय, शेवटचा चान्स होता नकार द्यायला, तो सुद्धा त्याने घालवला आहे. आता मात्र सावनीला खूप राग येत असतो. तर आता लकी आरतीला म्हणतो, आरती तू ज्याप्रमाणे मला शब्द देत आहेस त्याचप्रमाणे मीही तुला शब्द देत आहे की माझ्यामुळे तुला किंवा आपल्या बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी नक्कीच काळजी घेईन. आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांना आतापर्यंत खूप त्रास सहन करावा लागला, त्यांना दुःख होईल असं मी कधीही वागणार नाही. घरातील सर्वांना, तुला आणि बाळाला आनंदात ठेवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन. आता लकीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला लकीचा अभिमान वाटत असतो. मुक्त ही अभिमानानेच लकीकडे पाहू लागते.
होते. आता या दोघांनी एकमेकांना वचन दिलेलं असतं, दोघांनीही लग्न करायचं कबूल केलेलं असतं. ते पाहून इंद्राताई लकी आणि आरती समोर येतात आणि म्हणतात, चला, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. आणि खरंच खूप छान निर्णय घेतला आहे तुम्ही दोघांनी. घरात सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तर आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात, सुनबाई, सर्वांच्या हातावर साखर ठेव. आता मुक्ता ही साखर आणण्यासाठी जाते. तर दुसरीकडे इंद्राताई आरतीला म्हणतात, ये पोरी बस. असं म्हणत इंद्राताई आरतीला बसायला सांगतात. आणि त्यानंतर इंद्राताई आरतीला म्हणू लागतात, आरती, आता तू आई होणार आहेस, तू एका मुलाला जन्म देणार आहेस. मग आपल्या मुलाबद्दल एका आईला किती काळजी असते हे तुला लवकरच कळणार आहे. म्हणूनच असं वाटत आहे की लकीला तू कधीही त्रास देऊ नकोस, कारण लकीला त्रास झाला तर मला ते सहन होत नाही. तर आरती म्हणते की हो, मी असं काहीच करणार नाही आणि लकीला किंवा घरातील कोणालाही कधीच माझ्यामुळे त्रास होणार नाही. तर आता हे ऐकल्यानंतर सावनी मनाशीच म्हणते, काय चाललंय नक्की हे गुणगान गाण्याचं? आता जर लकी आणि आरतीचं लग्न झालं तर पुन्हा एकदा माझा प्लॅन फसणार आहे. एवढा मोठा प्लॅन केला होता, परंतु शेवटी काय झालं? या मुक्ताने सगळ्या प्लॅनवर पाणीच फिरवलं आहे. परंतु नाही, असं होऊन चालणार नाही. जर लकी आणि आरतीचं लग्न झालं तर पुन्हा एकदा सर्वांच्या मनात मुक्ता महान ठरेल आणि घरात पुन्हा एकदा जय जय मुक्ता, जय जय मुक्ता हा जप चालू होईल. परंतु नाही, ही सावनी तसं होऊ देणार नाही. काही झालं तरी मी आता मुक्ताला जिंकू देणार नाही, असा विश्वास सावनी स्वतःच्या मनात निर्माण करते आणि पुढे काहीतरी प्लॅन करायचा विचार करत असते. तर दुसरीकडे मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, अहो सगळ्यात पहिली साखर तुमच्या हातावर, कारण सगळ्यात जास्त टेन्शन तर तुम्हालाच आलं होतं ना. कारण पाहावं तेव्हा तुम्ही विचारतच असायचा. मला असं वाटायचं की या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास तर नाही ना होणार सागर, परंतु तुम्ही काळजी करू नका, आता सगळं काही ठीक होणार आहे. कारण आपली दोन्ही पोरं अगदी शहाणी आहेत आणि शहाणेसारखाच अगदी सुखाचा संसारही करतील, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर आता सागर काहीच बोलत नाही. सागरच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मुक्ता ही सागरचं नाक पकडायला जाते आणि म्हणते, केवढा हा राग? परंतु सागर बाजूला होतो आणि मुक्ताला म्हणतो, एक मिनिट, तुमची ही भोळेपणाची नाटकं ना आता इथेच बंद करा. किती भोळेपणा करणार आहात हो? आत्ताच भोळेपणाचं नाटक करायला लागलात की पहिल्यापासूनच अशाच आहात? आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो, कारण सागरने आतापर्यंत मुक्ताला जे काही शब्द वापरलेले नसतात ते शब्द सागर आता वापरू लागलेला असतो. सागर मुक्ताला म्हणतो की तुम्ही भोळेपणाचं नाटक करत आहात. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो की सागर नक्की काय बोलत आहे. तर आता मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, अहो तुम्ही हे नक्की काय बोलत आहात? मी भोळेपणाचं नाटक करत आहे. तर सागर म्हणतो की हो, एवढं सगळं होऊ नये तुम्हाला असंच वाटतंय का की यामध्ये तुमची काहीच चूक नाही? तर मुक्ता म्हणते, सागर, अहो लकी आणि आरतीचं लग्न व्हावं असं मला मनापासून वाटत होतं आणि त्यासाठी मी अगदी मनापासून प्रयत्न केले आहेत. माझ्या मनात असं काहीच नव्हतं की काहीतरी वेगळं घडावं. परंतु सागर, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात आणि काय बोलत आहात? तुम्ही एवढे माझ्यावर का चिडलात? सागर म्हणतो, बस झालं मुक्ता, आता भोळेपणाला तुमच्या मी फसणार नाही. आतापर्यंत फसलो होतो. तर आता हे ऐकल्यानंतर सावनीला तर खूप आनंद झालेला असतो. सागरच्या ओरडण्याचा आवाज कानी पडताच सई बाहेर येते आणि पाहते तर सागर मुक्ताला ओरडत असतो. ते पाहून सई तर घाबरून जाते. सई धावतच येते आणि म्हणते, पप्पा, तू मुक्ताईला का ओरडतोयस? आता सागर शांत होतो आणि सईला म्हणतो, सई बाळा, मी मुक्ताईवर ओरडलो? अगं नाही ग, मी मुक्ताईवर ओरडलंच नव्हतो, तर मी फक्त मस्करी करत होतो. तर आता मात्र सर्वजण सागरकडे पाहू लागतात. सर्वांना सागरच्या वागण्याचं आश्चर्य वाटत असतं. तर इंद्राताई म्हणतात, सागर, अरे नक्की तुझं काय चाललंय? तर सागर म्हणतो, काही नाही, मी फक्त मुक्ताची मस्करी केली. तुम्हाला काय वाटलं मी खरं मुक्ताला ओरडलो आहे का? तर आता मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, अहो अशी मस्करी करत नका ना जाऊ, मी तर घाबरले होते. तर आता सागर विचारतो, का? जर कोणी चूक केलीच नाही तर घाबरण्याचं काही कारण आहे का? तुम्ही काही चूक केली आहे का? आता मात्र सागरचं कोड्यात बोलणं मुक्तालाही काहीच कळत नसतं. परंतु हे सगळं काही सावनीच्या लक्षात येतं. सागरचं वागणं सावनीने ओळखलेलं असतं. तर त्यानंतर आता सईला सागर म्हणू लागतो की हो, मी फक्त खोटंच वागत होतो. परंतु कसं आहे ना, काही वेळा इतरही माणसं खोटंच वागत असतात, असं म्हणत सागर मुक्ताकडे पाहू लागतो. परंतु मुक्ताला काहीच कळत नसतं. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, मी काय म्हणत होते, दोघंही जर लग्नाला तयारच आहेत तर आपण यांचा साखरपुडा करून घ्यायचा का? तर इंद्राताई होकार देतात. तर मुक्ता म्हणते, परंतु आज केला तरी चालेल का? तर इंद्राताई म्हणतात, आज? मुक्ता म्हणते की हो, मला असं वाटत आहे की चांगल्या गोष्टीसाठी उशीर कशाला करावा आणि म्हणूनच आजच आपण यांचा साखरपुडा करावा असंच मला वाटत आहे. तर आता मुक्ताचं म्हणणं इंद्राताईंनाही पटत असतं. तर इंद्राताई म्हणतात, तू म्हणत आहेस ते अगदी योग्य आहे. जर हे दोघंही लग्नाला तयार असतील तर आजच साखरपुडा करायला काहीच हरकत नाही. आता इंद्राताईंनी सुद्धा होकार दिलेला असतो. इंद्राताई लकीला विचारतात, लकी चालेल ना? तर लकी होकार देतो. इंद्राताई सागरला म्हणतात, सागऱ्या, तुला काय वाटतं? तर सागर म्हणतो, चालेल ना, काहीच हरकत नाही.
परंतु सावनीला मात्र खूप राग येत असतो. आता आजच साखरपुडा करायचा म्हटल्यावर इंद्राताई प्रत्येकाला कामं वाटून देतात. लकीला म्हणतात, लकी तू खाली जा आणि नारळ आणि विड्याची पानं घेऊन ये. स्वातीला म्हणतात, स्वाती तू खोबरं किसायला घे आणि कोमल तू माझ्या कपाटामध्ये असणारी नवी कोरी साडी घेऊन ये. असं म्हणत प्रत्येकाला कामाला पाठवतात. तर आता लकी नारळ आणण्यासाठी खाली जाणार हे सावनीच्या लक्षात येतं. आता सावनीला लकीला काही करून मनवायचं असतं, त्याचं मन वळवायचं असतं आणि म्हणूनच सावनी आता लकीला गाठायचं ठरवते. मुक्ता ही आरतीला म्हणते, आरती तू सुद्धा तुझ्या आईला इथेच बोलावून घे. आता आरतीला या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. आरती ही मुक्ताला मिठी मारते, मुक्ता ही आरतीला सावरते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सावनी लकीला गाठण्यासाठी बिल्डिंगच्या खाली आलेली असते. आता लकी येताच सावनीमध्ये, काय चाललंय लकी तुझं? अरे मी तुला एवढं समजावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझ्या काहीच लक्षात येत नाहीये का रे? अरे लकी तुला कळतंय का, मर्दासारखा मर्द तू आणि त्या मुक्ताच्या बोलण्यात आलास. अरे मुक्ताने 2 शब्द काय तुला प्रेमाने सांगितले तर तू लगेच तिच्या बोलण्यात पडलास, लगेच विरघळून गेलास. लकी अरे मी तुला एवढं समजावण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तुझ्यामध्ये काहीच फरक पडत नाहीये का? लकी एकदा तरी माझ्या बोलण्याचा विचार कर. अरे तुझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, तुला माहीत आहे का? अरे तुझ्या भावाचं सागरचं उदाहरण डोळ्यासमोर ठेव, तो अगदी राजासारखा जीवन जगायचा. मला माहीत आहे मी त्याला सोडून गेली परंतु त्यानंतर मुक्ता आली त्याच्या आयुष्यात आणि शेवटी काय झालं, जे व्हायचं तेच झालं ना. सागर साधा सरळ मुलगा परंतु त्या मुक्ताने सागरला चांगलंच गुंडाळून ठेवलं आहे. आता कसं आहे ना, मुक्ता सांगेल तीच पूर्व दिशा. मुक्ता चावी फिरवणार आणि चावीवरचा माकड म्हणून सागर टाळ्या वाजवणार. याच्या पलीकडे काही होतंय का? आणि लकी पुढे जाऊन तुझंही तेच होणार आहे. आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की लकी तू एकदा तरी माझ्या बोलण्याचा विचार कर. परंतु लकी आता सावनीशी बोलायचं टाळतो आणि पुढे निघून जात असतो. तर सावनी पुन्हा एकदा लकीला थांबवत म्हणते, लकी की तुला काय वाटतंय मी तुला फसवण्याचा प्रयत्न करत आहे? अरे लकी आज तू लग्न करशील, मुक्ताच्या बोलण्यात येऊन या लग्नाला होकारही दिलायस परंतु पुढे जाऊन तू पस्तावशील एवढं मात्र नक्की. एकदा तरी माझ्या बोलण्याचा विचार कर लकी. तर लकीला मात्र सावनीचं काहीच ऐकून घ्यायचं नसतं. तर सावनी म्हणते, नाहीतर तुझ्या दादूसारखी तुझीही अवस्था होईल. आता सागरला बोलल्यावर लकीला मात्र खूप राग येतो. लकी सावनीला काही बोलणारच तर सावनी म्हणते, 1 मिनिट तुला ऐकून घ्यावंच लागेल कारण मी तुला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, तुझी काळजी वाटते म्हणून, परंतु नाही तुला तर काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. मुक्ताच्या त्या साध्या भोळ्या चेहऱ्याचंच तुला ऐकायचं असतं ना, तिच्यावरच विश्वास ठेवायचा असतो. लकी मात्र शांतच असतो. तर सावनी ही लकीला म्हणते, लकी तुला जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. एकदा का तुझं लग्न झालं आणि बाळ होणार म्हटल्यावर तुला तर डॉक्टरच्या फेऱ्याच माराव्या लागणार आहेत. ते भिजलेले लंगोट, भरलेली डायपर आणि रात्रभर बाळ रडत राहतं ते वेगळंच. अरे क्लबमध्ये रात्र रात्र घालवणारा मुलगा तू आणि आता नाचशील बायको आणि मुलाच्या तालावर. सावनी लकीला विचारते, लकी हे जमणार आहे का तुला? आता मात्र लकी काहीच बोलत नाही. सावनीच्या या प्रश्नाचं उत्तर लकीला सापडतही नसतं. लकी शांतच उभा असतो, तो विचार करू लागतो. आता लकी विचार करत आहे. या गोष्टीने सावनीला खूप आनंद झालेला असतो. आता लकीच्या मनामध्ये विचार चालू असतो. आता लकीच्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र उभं राहतं, ते म्हणजे लकी आणि आरतीच्या लग्नानंतरचं. आता लकी आणि आरतीचं लग्न तर झालेलं असतं परंतु लकी भांडी घासत असतो तर आरती मोबाईलमध्ये असते. लकी भांडी घासत असतो, घराची कामं करत असतो परंतु आरती मात्र ऐश आरामात जीवन जगत असते. हे सगळं काही दृश्य लकीच्या डोळ्यासमोर येतं. ज्यावेळी लकी भांडी घासत असतो त्यावेळी आरती त्याला ओरडत म्हणते, लकी अरे काय हे भांडी किती खराब दिसत आहेत, जरा नीट घासायची ना. असं म्हणत ती लकीला भांडी घासायला सांगते आणि आपण रूममध्ये येऊन मोबाईल पाहत असते. तर आता मुलाचं डायपर चेंज करणं, मुलालाच खेळवणं हे सगळं काही लकीच पाहत असतो. मुलाने शी केली सू केलं तरी सगळं काही लकीला पाहावं लागत असतं. एवढंच नव्हे तर आरती मोबाईलमध्ये गेम खेळत असते. मूल रडत असेल तरी सुद्धा आरतीचा लक्ष नसतो, तेही लकीलाच पाहावं लागत असतं. हे सर्व दृश्य लकीच्या समोर येतं. तर आता लकी आरतीला विचारतो, आरती अगं काय चाललंय? परंतु आरती काही लकीशी नीट वागत नसते. आता हे सर्व दृश्य डोळ्यासमोर आल्यानंतर लकी तर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, तो भान हरपून गेलेला असतो. आता सावनी लकीला भानावर आणत विचारते, बोल चावीचं माकड काय ठरलं आहे? तुला लग्न करायचं आहे का? तुला संसार मूल यामध्ये पडायचं आहे का? तर लकी म्हणतो, नाही मला हे लग्नच करायचं नाहीये. सावनी म्हणते, हो ना तुला हे लग्न करायचं नाहीये ना, मग जा आता आणि तुझ्या त्या वहिनीला सांग की मला लग्न करायचं नाही. तर लकी म्हणतो, असं कसं सांगणार मी, कारण आताच तर मी वहिनीला सांगून आलो आहे हे लग्न करायचं आहे. या लग्नासाठी मी अगदी मनापासून तयार आहे. परंतु आता जर मी वहिनीला सांगितलं की मला हे लग्नच करायचं नाही, या लग्नासाठी मी तयार नाही, तर घरातलं सर्वांनाच धक्का बसेल, सर्वांनाच माझा राग येईल. माझा निर्णय बदलला
सागरला हे कोणालाही आवडणार नाही. तर सावनी म्हणते मग तू एक काम कर ना, तू कुठेतरी बाहेर निघून जा, मस्त एन्जॉय कर तुझं लाईफ. तर आता लकी म्हणतो त्याने काय होणार आहे. तर सावनी म्हणते त्याने काय होणार आहे, अरे त्याने तर खूप काही होणार आहे. तू जर इथून निघून गेलास तर तुझा आणि आरतीचा साखरपुडाही होणार नाही. एवढंच काय, तर ज्यावेळी तू इथून निघून जाशील त्यावेळी तुझ्या मम्मीना म्हणजे माझ्या एक्स सासूबाईंना तुझी खूप काळजी वाटेल आणि त्या म्हणतील लकीला जर हे लग्न करायचं नसेल तर ठीक आहे, लकीच्या मनासारखं होऊन देत, तू माझ्या लकीला कोणीतरी घरी घेऊन या आणि मग काय तू घरी यायचं. तर आता सावनीचं हे बोलणं लकीलाही पटत असतं. तर लकी विचार करत असतो. तर सावनी म्हणते अजूनही विचार करायचाच आहे का, अरे मी तुला एवढं समजावण्याचा प्रयत्न करत आहे, तुला मार्ग दाखवत आहे, तरी सुद्धा तुला ऐकून घ्यायचंच नाही आहे का लकी. अरे लकी जा लवकर, परत साखरपुडा झाल्यानंतर तुझ्या हातात कुठलाच चान्स राहणार नाही. आता सावनीच्या बोलण्यात येऊन लकी घर सोडून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता आरती ही सागरला म्हणते सर सॉरी, तुम्ही मला समजावण्यासाठी माझ्या घरी आला होता, परंतु माझा गैरसमज झाला आणि माझी मनस्थितीही ठीक नव्हती आणि त्यामुळेच मी तुम्हाला खूप काही बोलले, त्यासाठी मी तुमची खरंच अगदी मनापासून माफी मागत आहे. तर सागर म्हणतो ठीक आहे. तर तेवढ्यातच मुक्ता येते आणि सागरला म्हणते सागर काय झालं एवढे शांत शांत का. तर आता मुक्ता ही आरतीसाठी साडी घेऊन येते आणि आरतीला म्हणते आरती ही बघ, ही तुझ्यासाठी साडी आणली आहे, आवडते का तुला. तर आरती मुक्ताला म्हणते मॅम तुम्ही माझ्यासाठी एवढं काही करत आहात, मग मला साडी आवडण्याचा काही प्रश्नच येत नाही, खरंच मला साडी खूप आवडली आहे. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते सागर ह्या बघा, ह्या तर मी 2 अंगठ्या बनवून घेतल्या आहेत लकी आणि आरतीसाठी, कशा वाटत सांगा बघू. परंतु सागर काही अंगठ्यांकडे पाहतही नाही. तर आता मुक्ता पुन्हा एकदा सागरला म्हणते सागर अहो काय झालंय. परंतु सागर काहीच न बोलता रागाने तिथून निघून जातो. आता मुक्ताला नक्की सागर असा का वागत आहे काहीच कळत नसतं. आरती ही मुक्ताला म्हणते छान आहेत साड्या. तर आता मुक्ता ही आरतीला म्हणते आवडली ना तुला. तर आरती म्हणते की हो खरंच खूप आवडली आहे. तर आता आरती मुक्ताला म्हणते थँक्स मॅम, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काही करत आहात. आता मुक्ताचं लक्ष मात्र सागरच्या वागण्याकडे असतो. सागर असा का वागत आहे मुक्ताला काहीच कळत नसतं. आतापर्यंत मुक्ताला वाटत होतं की लकी आणि आरतीच्या टेन्शनमुळे सागर असा वागत असेल, परंतु आता ज्यावेळी सागरला एवढं सगळं आनंदाची बातमी मिळूनही सागर असा का वागत आहे मुक्ताला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्ता ही आरतीला म्हणते आरती अगं तुला आता चेंज करायचं असेल ना, मग चल माझ्या आईच्या घरी जाऊ, तिथे कोणीच नाही, अगदी शांत वातावरणात तुला चेंज करायला मिळेल. असं म्हणत आता मुक्ता ही आरतीला तिच्या आईच्या घरी घेऊन जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर रूममध्ये जातात, आरशावर अभिनंदन सागर असं लिहिलेलं असतं. ते पाहून सागरला खूप राग येतो. सागर मनाशीच म्हणतो सावनी तरी खूप चांगली होती, तिचं माझ्यावर प्रेम नाही हे तर तिने स्पष्ट सांगितलं होतं आणि माझ्या प्रेमाला नकारही दिला होता. परंतु मुक्ता तर एवढ्या शाण्या निघाल्या की त्या फक्त माझ्यासोबत प्रेम असल्याचं नाटक करत आहेत, साधेपणाचा भोळेपणाचा आव आणत आहेत, ज्या फिलिंग्स नाही त्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं म्हणत सागर रागानेच आरशाच्या काचेवर असणारं हार्ट पुसण्यासाठी पुढे जातो. परंतु सागर हार्ट न पुसताच तिथून रागाने निघून जातो. आता सागरला या सगळ्याचाच खूप राग येत असतो, परंतु सागरच्या मनामध्ये मुक्ताविषयी गैरसमज निर्माण झालेला असतो. आता नक्की पुढे काय होणार हे आपल्याला मालिकेच्या महारईवरच्या दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी महारईवरचा पहिला भाग पाहायला विसरू नका आणि दुसराही. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.